मुंबईच्या दादर परिसरातील कबूतरखान्याला जाळी लावण्यास मुंबई महानगरपालिकेच्या पथकाला यश आलेले आहे। शनिवारी रात्री जाळी बसवण्यासाठी आलेल्या पथकाला स्थानिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलेलं होतं। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या दादर इथं कबूतरखाना हटवण्याची मागणी जोर धरू लागली। कबुतरांना खायला धान्य टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षीप्रेमी या ठिकाणी येत असतात, मात्र कोणीही धान्य टाकू नये यासाठी महापालिकेकडून कबूतरखान्याला जाळी लावण्यात येत होती। मात्र ही जाळी लावू नये यासाठी काही स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केलेला होता। अखेर ही जाळी लावण्यात महापालिकेला यश आलेलं आहे। हा तो बूम आतमध्ये ठेवला गाडीमध्ये। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, कबूतरखान्याला जाळी लावण्याचा विरोध होत होता, मात्र आता ही जाळी लावण्यात यश आलेलं आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच प्राची, शनिवारी रात्री महापालिकेच्या पथकाला खरं तर जाळे लावण्यास या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी विरोध केलेला होता आणि प्रचंड विरोधाला बघता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जाळे न लावताच खरं तर ते या ठिकाणाहून निघून गेले होते आणि काल रात्री पुन्हा एकदा या पथकाला या ठिकाणी ही ताडपत्री लावण्यामध्ये यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या कबूतरखान्यामध्ये कबुतरांसाठी खाद्यपदार्थ रोज पक्षीप्रेमी टाकत असतात आणि खाद्यपदार्थ रोज टाकल्यामुळे दिवसेंदिवस कबुतरांची संख्या ही वाढत जाते आणि वाढत असलेल्या या संख्येमुळे कबुतरांच्या या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्येला सामोरे जावं लागतं। त्यामुळे कबूतरखान्याला मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून होत होता। मात्र तरीसुद्धा महानगरपालिकेकडनं दंड आकारला जात होता। जो व्यक्ती या ठिकाणी येऊन कबुतरांना खाद्यपदार्थ टाकेल त्याला 500 रुपयाचा दंड महानगरपालिकेकडनं आकारण्यात येत होता। मात्र तरीसुद्धा लोक आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होते आणि इथे कोणीही खाद्यपदार्थ टाकणार नाही याची काळजी आता महानगरपालिकेकडनं घेण्यात आलेली आहे। आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो, ताडपत्री लावून संपूर्ण कबूतरखाना हा कव्हर करण्यात आलेला आहे। इथे खाद्यपदार्थ टाकण्यासाठी आपल्याला जागा पाहायला मिळत नाही, म्हणजे या ठिकाणी आता यापुढे कोणीही खाद्यपदार्थ टाकणार नाही आणि दिवसेंदिवस कबुतरांची संख्या सुद्धा आपल्याला कमी होताना पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी बघू शकतो, कबुतरांना बसण्यासाठी जागा नाहीये, या ठिकाणी खाण्यासाठी त्यांना खाद्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे कबूतर हे इथे इमारतींवरती सध्या आपल्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी खरं तर म्हणजे पहाटेची जी वेळ असते, सकाळची जी वेळ असते, तेव्हा पक्षीप्रेमी या ठिकाणी येतात आणि कबुतरांना खाद्यपदार्थ टाकतात, तेव्हा कबुतरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र आता ताडपत्रीने संपूर्ण कबूतरखाना कव्हर केल्यामुळे हे कबूतर आपल्याला हवेत उडताना पाहायला मिळत आहे। काही कबूतर मंदिरावर, तर काही कबूतर इमारतीवर, तर काही कबूतर आपल्याला आताही ताडपत्रीवरती पाहायला मिळत आहे। ज्या नागरिकांनी विरोध दर्शवलेला होता त्यांनी काल सुद्धा विरोध दर्शवला। काल रात्री 2च्या सुमारास ही ताडपत्री या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। अजूनही ज्या नागरिकांनी विरोध केलेला होता, जे पक्षीप्रेमी आहेत, ते अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि कोणत्या कबुतराला अजूनही काही समस्या होते का किंवा त्यांना ते काय करतात, म्हणजे आताच काही नागरिक या ठिकाणी पाहणी करून नक्कीच सीमा, तर याला जोरदार विरोध होत होता, मात्र आता महानगरपालिकेच्या पथकाला यश आलेलं आहे आणि या ठिकाणी ही ताडपत्री लावण्यात आलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।